इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 7वा, स्वराज्याचा राज्यकारभार. पाठावरील स्वाध्याय सोडविण्यापूर्वी आपण पाठातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर थोडक्यात नजर टाकूया. बघा, राज्याभिषेकानंतर शिवरायांनी दक्षिण दिग्विजय केला आणि त्यानंतर स्वराज्याचा विस्तार झाला. तर शिवरायांच्या स्वराज्यात सध्याच्या महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा भाग समाविष्ट होता. त्याचप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या आत्ताच्या राज्यातही स्वराज्याचा विस्तार झाला होता. दुसरा मुद्दा बघूया, अष्टप्रधान मंडळ. तर स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी आणि लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. गुण व कर्तृत्व पाहून त्यांनी मंत्र्यांची निवड होत असे. या मंत्र्यांना त्यांनी वतने वा जहागीर न देता रोख पगार दिला. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील पहिले पद होते प्रधान आणि ते प्रधान म्हणून काम पाहत होते मोरोद त्रिंबक पिंगळे. त्यांचे काम काय होते तर राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. यानंतर दुसरे पद आहे अमात्य. अमात्य म्हणून काम पाहत होते रामचंद्र नीलकंठ मुजुमदार आणि त्यांचे काम होते राज्याचा जमा खर्च पाहणे. तिसरे पद आहे सचिव. सचिव म्हणून अण्णाजी दत्तो हे काम पाहत होते आणि त्यांचे काम होते सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. त्यानंतरचे चौथे पद होते मंत्री आणि मंत्री म्हणून दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे काम पाहत होते आणि त्यांचे काम होते पत्रव्यवहार सांभाळणे. यापुढील पद म्हणजे सेनापती. सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते काम बघत होते आणि त्यांचे काम होते सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे. यानंतरचे पद आहे सुमंत. सुमंत म्हणून रामचंद्र त्रिंबक डबीर काम बघत होते आणि त्यांचे काम होते परराज्यांशी संबंध ठेवणे. यानंतरचे सातवे पद होते ते म्हणजे न्यायाधीश आणि न्यायाधीश म्हणून निराजी रावजी हे काम पाहत होते आणि त्यांचे काम होते न्यायदान करणे. आणि शेवटचे पद होते पंडितराव. पंडितराव म्हणून मोरेश्वर पंडितराव हे काम बघत होते आणि त्यांचे काम होते धार्मिक व्यवहार पाहणे. आता आपण महाराजांचं शेतीविषयीचे जे धोरण होतं त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तर शेती हा खेड्यातील महत्त्वाचा व्यवसाय असल्याने शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हिताला महत्त्व दिले. जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो यांची नेमणूक केली. अतिवृष्टी, अवर्षण आणि शत्रूकडून शेती उद्ध्वस्त झालेल्यांना शेतसाऱ्यात सूट व सवलती दिल्या. शेतकऱ्यांना बी बियाणे, नांगर व बैलजोड्या संकट काळात पुरवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. पुढचा मुद्दा अभ्यासूया, तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण. बघा, शेती हा मुख्य व्यवसायाबरोबरच शेतीला पूरक असे वस्तूंचे उत्पादन गावातील कारागीर करत असत. या वस्तूंच्या मोबदल्यात शेतकरी शेती उत्पादनातील काही वाटा या कारागिरांना देत असत. या वाट्यालाच बलूत असं म्हणत. व्यापार व उद्योग. व्यापारामुळे नवनवीन वस्तू राज्यात येतात. त्याचबरोबर व्यापार वाढतो आणि संपत्तीत भर पडते. व्यापार वाढीमुळे राज्य भरभराटीस येते. हे जाणून शिवरायांनी स्वराज्यात व्यापाराला चालना दिली. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देणे हे महाराजांचे धोरण होते. पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मिठावर मोठी जकात लावली. परिणामी पोर्तुगीजांचे मीठ महाग झाले. स्थानिक मिठाची विक्री वाढली. पुढच्या मुद्द्याकडे वळूया, लष्करी व्यवस्था. महाराजांच्या सैन्यात घोडदळ व पायदळ असे दोन विभाग होते. दोन्ही दलांच्या प्रमुखास सरनोबत असे म्हणत. पायदळात हवालदार, जुंबलेदार असे अधिकारी असत. घोडदळात शिलेदार व बारगीर असे दोन प्रकारचे घोडेस्वार होते. प्रतापराव गुजर, नेतोजी पालकर, हंबीरराव मोहिते असे घोडदळात प्रसिद्ध सरनोबत होऊन गेले. आपण आता महाराजांच्या हेर खात्याविषयी जाणून घेऊया. तर शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे व स्वराज्याचे रक्षण करणे या उद्देशाने हेर खाते निर्माण केले. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता.
पुढचा घटक आहे किल्ले. तर मध्ययुगामध्ये किल्ल्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण होते. किल्ल्यांमुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी वस्तू व दारुगोळा यांचा साठा करता येतो. महाराजांनी राजगड, प्रतापगड, पावनगड असे डोंगरी किल्ले बांधले. अनेक किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती केली. स्वराज्यात सुमारे 300 किल्ले होते. राजांनी किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस, कारखाननीस असे अधिकारी ठेवले. सागरी किल्ले. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग व जलदुर्ग सुद्धा महाराजांनी बांधला. आरमार उभारणे. पश्चिम किनारपट्टीवरील जंजिराच्या सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज आणि सुरत राजापूरचे इंग्रज स्वराज्याच्या कार्यात अडथळा आणत असत. या शत्रूंना पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशांनी महाराजांनी आरमारी दलाची उभारणी केली. महाराजांच्या आरमारातील 400 जहाजात गुराब, गलबत व पाल या लढाऊ जहाजांचा समावेश होता. मायनाक भंडारी व दौलत खान हे राजांचे आरमाराचे प्रमुख होते. प्रजेच्या हिताची काळजी करणारा प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणून शिवरायांकडे बघितले जाते. इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही, तर प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. चला तर आपण आता पाठावरील स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला, ओळखा पाहू. 1. 8 खात्यांचे मंडळ, अष्टप्रधान मंडळ. 2. बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते, हेर खाते. 3. महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग, सिंधुदुर्ग. 4. किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा, कारखाननीस. प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात लिहा. 1. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. उत्तर, शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय असल्याने शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन शेतीविषयक पुढील धोरण ठरवले. 1. जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली. 2. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या. 3. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले. 4. अतिवृष्टी, अवर्षण वा शत्रूने प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करात सूट, तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली. 2. शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. उत्तर, शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली, शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला, शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला, परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता. शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. संकट काळात प्रजेला मदत केली. शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. का ते सांगा. 1. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. उत्तर, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, मोठा प्रदेश मिळवला. या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती. तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते. यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. 2. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. उत्तर, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर
गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी, सुरत व राजापूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले. 4. ओक तक्ता पूर्ण करा. लष्करी व्यवस्था. लष्करी व्यवस्थेमध्ये पायदळ आणि घोडदळ हे प्रमुख होते. त्यामध्ये पायदळात हवलदार आणि जुमलेदार आहेत, तर घोडदळामध्ये शिलेदार व बारगिरी येतात.